त्यांचं. तर तिथं शासन त्यांना मदत करते. पण आपल्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या 2015 मध्ये साधारणतः 45 ते 50 लोकांनी आत्महत्या केल्यात बरं. आणि त्यांनी शासनाकडे मदतीची याचना केली होती. तर ही शासकीय आकडेवारी आहे. शासकीय आकडेवारी. आणि शासनानं मी जे आपल्याला सांगतो की शासनानं मंजूर केलेले प्रस्ताव आहेत, 45 जे प्रस्ताव मी आपल्याला सांगतोय आज, ते मंजूर केलेल्या प्रस्तावांची गोष्ट सांगतोय. कदाचित आणखी प्रस्ताव प्रलंबित असतील त्यांच्याकडे. तर हे ज्यांना मंजूर केले जातात त्यांना शासन 1 लाख रुपयाची भरपाई देत असतं त्या वारसांना, त्या विधवेला. तर सर आपण या निमित्ताने काय केलंय की ह्या पुस्तकाच्या निमित्ताने साक्षरता हा विषय जो आपण मांडतोय, तर त्या निमित्ताने आपण एक अल्पशी भेट म्हणून आपलं पुस्तक त्या घरामध्ये पोहोचवतोय. त्या वारसांना आपण पुस्तकाची विनामूल्य भेट देतोय. आणि दुसरी गोष्ट आपण त्यांना एक 5 किलो साखर, निदान त्यांचे 2 दिवस तरी गोड जावेत, आणि एक 1100 रुपये छोटीशी भेट, असं ह्या निमित्तानं आपण त्यांना एक छोटासा उपक्रम राबवायचा प्रयत्न करतोय. आणि मी त्याला एक म्हणतोय उपक्रमाला की 1 स्टेप टॉवर्ड्स लाईफ, की जीवनाकडे 1 पाऊल त्यांना ठेवायला आपण मदत करावी. 1 पाऊल त्यांनी ठेवलं तर तो कदाचित दुसऱ्या पाऊल ठेवायला तयार होईल. आणि ही आपली त्याच्या मागे भावना आहे.